नमो नमः. मी वैष्णव गायत्री जोशी. आजचा विषय आहे रामदास नवमी. रामदास नवमी ही 11 फेब्रुवारीला आहे. तसेच हा अत्यंत पवित्र तेजस्वी दिवस म्हणून समर्थ रामदास स्वामी महाराजांचा प्रगट दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आणि राम भक्तामध्ये श्रद्धेने साजरा केला जातो. याच दिवशी समर्थ रामदास स्वामी महाराजांनी अवतार घेतला असे मानले जातात. म्हणून हा दिवस केवळ तिथी नसून भक्ती, शौर्य, आत्मबळ आणि राष्ट्रभक्ती यांचा संगम मानला जातो. समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामाचे परम भक्त होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रत्येक श्वास श्रीरामांना अर्पण केला होता. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनात रुजवला आणि दासबोध व मनाचे श्लोक यासारख्या ग्रंथातून त्यांनी व्यवहार, अध्यात्म, कर्तव्य आणि आत्मशिस्त याचा अद्भुत समन्वय सांगितला. रामदासांचे नवमीचे महत्व यासाठी अधिक वाढते कारण समर्थ रामदास स्वामी हे केवळ संत नव्हते, तर ते समाज जागवणारे, राष्ट्र घडवणारे आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे सद्गुरू होते. त्यांनी शिवरायांना केवळ राजकारण शिकवले नाही, तर स्वराज्याचा आत्मा दिला. धर्म, धैर्य आणि कर्तव्य यांची जाणीव करून दिली. या दिवशी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनाकडे पाहिलं तर लक्षात येतं त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. त्यांनी समाजासाठी, राष्ट्रासाठी आणि माणसाच्या अंतःकरणातील भीती दूर करण्यासाठी काम केलं. म्हणूनच रामदास नवमी हा दिवस आपल्याला अंतर्मुख होण्याची, स्वतःकडे पाहण्याची आणि मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतोय का हा प्रश्न स्वतःला विचारण्याची संधी देतो आहे. रामदास नवमीला सकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करावा. श्रीरामांचे स्मरण करावे आणि श्रीराम जय जय राम हा मंत्र किमान 11, 21 किंवा 108 वेळा म्हणावा. त्यानंतर मनाचे श्लोकापैकी किमान एक श्लोक जरी मनापासून वाचला तरी त्याचा परिणाम मनावर खोलवर होतो. या दिवशी केलेली साधना, जप किंवा वाचन हे केवळ धार्मिक कर्म नसून मनाला शिस्त, स्थैर्य आणि धैर्य देणारं साधन आहे. काय समर्थ रामदास स्वामी म्हणतात की आधी मन जिंकता आलं पाहिजे, कारण मन जिंकलं की जग जिंकता येतं. रामदास नवमींचे फायदे श्रद्धेनुसार असे मानले जातात की ज्यांच्या आयुष्यात संभ्रम आहे, निर्णय घ्यायला भीती वाटते, आत्मविश्वासाची कमी आहे, जबाबदाऱ्याचं ओझं वाटतं किंवा जीवनात शिस्त नसल्यामुळे अडचणी वाढत आहेत, अशा लोकांसाठी हा दिवस विशेष फलदायी ठरतो. कारण समर्थ रामदास स्वामींचे मार्ग पळवाट दाखवणार नाही, तर सामोरं जाण्याची ताकद देणार आहे. या दिवशी जर मनापासून संकल्प केला की मी माझ्या कर्तव्यात प्रामाणिकपणे राहील, आळस, भीती, नकारात्मकता सोडेल, तर तो संकल्प हळूहळू प्रत्यक्षात उतरायला सुरुवात होते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की रामदास नवमीला केलेल्या साध्या पण प्रामाणिक प्रार्थनेनंतर जीवनात शिस्त येते, विचार स्पष्ट होतात आणि अडचणींना सामोरं जाण्याची मानसिक शक्ती मिळते. रामदास नवमी आपल्याला हे शिकवते की भक्ती म्हणजे केवळ हात जोडणं नाही, तर जबाबदारी स्वीकारणं आहे. आणि म्हणूनच हा दिवस तरुणांसाठी, कुटुंब प्रमुखांसाठी, प्रत्येक संघर्ष करणाऱ्या व्यक्तीसाठी मार्गदर्शक ठरतो. मित्रांनो, रामदास नवमी हा दिवस फक्त ऐकून विसरण्यासाठी नाही, तर आयुष्यात उतरण्यासाठी आहे. म्हणूनच आजच्या दिवशी समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणीच मागा की योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी, धैर्य दे. आणि शेवटी जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणारी माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना शेअर करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला अशाच श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे कंटेंट देण्याची ऊर्जा देतो. श्री स्वामी समर्थ.